हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी कांद्याची चटणी। त्यासाठी मी इथे 50 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर घेतलेला आहे। इथे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। सर्वप्रथम मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या। इथे मिरच्या जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत। यामध्ये आता लसूण घालायचा व तोही बारीक करून घ्यायचा। त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे हे जाडसर असे वाटून घ्यायचे। सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची व छान बारीक करून घ्यायचं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। इथे सर्व जिन्नस बारीक करून झालेले आहेत। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। इथे मी एक कढाई घेतलेली आहे। त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की चिमूटभर हिंग घालायची व भरपूर असा कांदा घालायचा। मी इथे कांदा उभा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। कांदा छान परतवून घ्यायचा। इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जेणेकरून हे करपणार नाही। कांदा हा जास्त वेळ परतवू द्यायचा नाही, तो हलकासा मऊ राहिला पाहिजे। इथे कांदा छान मऊ झालेला आहे। यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची। चवीनुसार मीठ घालायचं व परतवून घ्यायचं। कांदा 1 मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली घालायची व परतवून घ्यायचं। ही कांद्याची चटणी खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा। चटणी टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायचं, ज्यामुळे मिरचीतील कच्चेपणा जातो। आपण हिरवी मिरची ही कच्ची वाटलेली होती। मिरच्या ह्या भाजलेल्या नसल्यामुळे याला छान असं परतवून घ्यायचं। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे आपली कांद्याची झणझणीत अशी चटणी बनवून